श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आपल्याला माहित नाही अशा कितीतरी गोष्टींचा उल्लेख आपल्या शास्त्रात आहे, ज्यांचा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंध आहे. जसे तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांना हे सांगताना ऐकले असेल की रात्री नखे कापू नका, तसेच शास्त्रानुसार केस कापण्याची योग्य वेळ रात्रीची नाही तर सकाळी आहे. जेवताना केस मोकळे सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री चुकूनही झाडू लावू नका, नाहीतर माता लक्ष्मींचा कोप होऊ शकतो. असे अनेक नियम शास्त्रात सांगितले आहेत. शास्त्र आणि सनातन धर्म सांगतो की हिंदू धर्मात मुलींना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत माणसाने आपल्या मुलींचा आदर केला पाहिजे, जेणेकरून घरात माता लक्ष्मींचा वास असेल. तसेच शास्त्रात अशा काही कामांचे वर्णन आहे जे मुलींनी करू नये अथवा त्यांच्याकडून करवून घेऊ नये, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. तर ती कामे कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया. सनातन धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा वेळी अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा नकळत आपल्या मुलींना असे काही काम करायला सांगतो, ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम ठेवण्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तर सर्वसाधारणपणे घरातील भांडी धुणारी मुलगीच असते, पण शास्त्रात असे मानले जाते की घरातील घाण किंवा घाणेरडी भांडी मुलींनी कधीही धुवू नयेत. असे मानले जाते की जर एखाद्या मुलीने घरातील दुसऱ्याची घाणेरडी भांडी धुतली तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्या घरातील आर्थिक परिस्थितीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच मुलींना झाडलोट करायला लावू नये असे आपले वडीलधारे सांगत असत हे सर्वांना माहीत आहे. मुलीने घरातील केर कचरा साफ करणे किंवा झाडलोट करणे हे देखील अशुभ मानले जाते. आपण जर या गोष्टीची काळजी घेतली नाही तर देवी लक्ष्मी कोपून व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अनेक ठिकाणी मुलींनी आपल्या आईवडिलांच्या किंवा घरातील वडीलधाऱ्यांच्या पायाला स्पर्श करण्याची किंवा पाया पडण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते. परंतु धार्मिक मान्यतांनुसार घरातील मुलींनी इतरांच्या पायांना स्पर्श करणे शुभ मानले जात नाही, कारण मुली या देवी लक्ष्मीच्या प्रतीक आहेत. म्हणून या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे. याशिवाय मुलींकडून पाय दाबून घेणे देखील शुभ मानले जात नाही. म्हणून मित्रांनो, अशी कामं तुम्ही तुमच्या मुलीकडून कधीही करून घेऊ नका, नाहीतर माता लक्ष्मींची नाराजी ओढवून घ्याल. तसेच त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. श्री स्वामी समर्थ.